60,000ची मागणी, 50,000वर सौदा. एसीबीचा सापळा यशस्वी, मंडळ अधिकारी अटकेत. चांदवड तालुक्यात महसूल विभागात खळबळ उडवणारी कारवाई मंगळवारी 5 मे रोजी उघडकीस आली आहे. जमिनीचा ताबा देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी सर्कल योगिता आनंद भोये वय 38 वर्ष यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबीने रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराची खडक ओझर तालुका चांदवड शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. या जमिनीच्या कब्जाबाबत वाद सुरू असल्याने तक्रारदाराने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत महसूल विभागाला जमिनीचा ताबा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चांदवड तहसीलदारांनी मंडळ अधिकारी योगिता भोये यांना आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून ताबा देण्याचे निर्देश दिले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार ताबा देण्यासाठी आणि महसूल नोंदी मिळवून देण्यासाठी भोये यांनी स्वतःसाठी तसेच संबंधित तलाठ्यासाठी मिळून 60,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर 50,000 रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला आणि 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना योगिता भोये यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सापळा पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी केले असून पथकात विनोद चौधरी, अनिल गांगोडे आणि प्रमोद चव्हाण यांचा समावेश होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास न घाबरता तक्रार करावी, जेणेकरून भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी जनतेचे सहकार्य मिळू शकेल. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.